ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक 23 मधील संजय नगर परिसरात चलवादी यांच्या घराजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाची निविदा काही महिन्यापूर्वी काढण्यात आली होती। मात्र ही निविदा दिशा कन्स्ट्रक्शन कंपनीने 27% कमी दराने भरली होती। नियमानुसार निविदा कमी दराने लागल्यास ठेकेदाराने नगरपालिकेकडे अतिरिक्त अनामत रक्कम जमा करणे अपेक्षित असते। मात्र संबंधित कंपनीने ही रक्कम भरलेली नाही, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी करत अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची मंगळवारी भेट घेत त्यांना लेखी निवेदनाद्वारे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे। जोशी यांनी सांगितले की काम मंजूर होऊन देखील अतिरिक्त अनामत रक्कम न भरल्याने ठेकेदाराने थेट नगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे। विशेष म्हणजे पालिकेने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी पालिकेने 30 निविदा पुन्हा नव्याने काढली आहे। हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला। अशा ठेकेदारावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करणे गरजेचे आहे। भविष्यात त्याचा कोणत्याही निविदा स्वीकारू नयेत, अन्यथा आम्हाला पालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही विलास जोशी यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे पालिका प्रशासनाची कार्यपद्धती, ठेकेदार निवड आणि आर्थिक शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे। तेव्हा दिशा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि पालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुंबई वार्ता प्रतिनिधी, अंबरनाथ।